पूर्ण खाली गेला रोड आहे ना, कोस्टर रूट आहे हा. म्हणून बघितलं पल्सर 220 दिलं आहे, मस्त एकदम व्हाईट. आणि त्यांचे ते ग्राफिक्स असतात ते मुंबई ट्रॅफिक पोलीस. हे मस्त बनवलं ना आता, मेटलचं एकदम फिल्मचं बनवलं आहे. कॅमेरा आहे, नंतर माणूस शूट करताना असं बनवलेलं आहे पूर्ण स्ट्रक्चर. अरे हे काय झालं, दीदी का आडवी गेली. लेडीजचं कामच खतरनाक आहे रे. आतमधून बाई पण बोलते पागल आहे बोलते. हे तर कामाठीपुरामधून आलो, तेच बोललो लक्ष असं कसं जातं इकडं तिकडं. हां इथूनच बघा आता समोरून. इथं भेंडी बाजार बोललो आपण. हा समोर बघितलं तर हे एवढ्यावरती काय बांधत असतील, मला वाटतं हा मेट्रोचा असेल की काय. किती वरती लोक काम करतात, बाप रे. चला चला सिग्नल थांबला, हाय फाईन मारला बघ लगेच. चल सिग्नल सोडा जास्त आलास ना बाबू, सावकाश सावकाश सावकाश. बघा ना आता इथं पोलीस आले. जर इथून बाहेर तुला गेलो असतो तर गाडी पण गेली असती. आज बघा आज आहे ना प्रॉपर ऊन आहे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज मुंबईमधून आपल्या दिवसाची सुरुवात झाली, घाटकोपरमधून. तर कसं आहे आता बाहेर जात नव्हतं, मगाशी सकाळी थोडासा पाऊस होताच, पण आता ऊन पडलंय तर बोललो जाऊया. त्याबरोबर आपलं काम पण चालू आहे बॅकवर्ड साईडला. बोललो जाऊया आणि बोललो फिरून पण ब्लॉक पण शूट होईल. सगळ्यात मस्त होईल. कधीपासून चाललेला गाडी घेऊन येतो किती वेळा, पण मरीनला काय गाडी घेऊन जायचं बेत होतच नाही. तर आता बोललो मरीन जायला जाऊया. आणि आता कसं आहे 12 वाजून गेलो की चाललाय 12 वाजून गेले ना की कसं सगळं रोड पण थोडा खाली होतं. हे भेटे इथून जमते म्हणा 20 किलोमीटर आहे. फक्त कसं होतं सिग्नल आणि ते ट्रॅफिक लागली कुठे तर त्याच्यामुळे वेळ जातो, बाकी काही विषय नाही. तर आपली गाडी इकडे आहे, तिला घेऊन जाऊन मेन काय माहिती का आपली गाडी चेन टाईट करू थोडीशी. सॉकेट टापलं ते गेल्यातच जाऊ आहे, त्यानंतर करूच चेन. पण सध्या कामावर चेन टाईट करून ते वाजत राहील परत. आणि पाऊस नाला तर बरं आहे, कारण जीन्स वगैरे घातले निघालं. रेनकोट काय घेतलाय ना, आला पाऊस कुठे थांबू नाहीतर भिजलो परत काल शकतं. बाकी काय विषय नाही, भिजायला येतो वाईट नाही. बघूया आता तुझ्या 20 किलोमीटर आहे इथून, किती वेळ लागतो जायला. जाऊ फिरू जरा, गाडीला पार्किंग भेटली तर मस्त जरा बीचवर जाऊ, फोटो काढू, रील्स नाही स्टोरी बनवू, सगळं करू. तुम्हाला पण दाखवतो आणि येऊया फिरून. चलो असं सगळं प्लॅन आहे, बाकी कायच नाही तर. आणि उद्या पण आहेच मी इथेच. उद्या पण एक प्लॅन बनतोय, तर बघूया कसं काय होतं बाकीचं शेड्यूल बघून. जर तिकडे गेलो ना ते पण इथून जवळच आहे, फक्त कसं होतं सिग्नल आणि जे ट्रॅफिक आहे ना त्याच्यामुळे वेळ लागतो, बाकी काय. तर ठीक आहे बघूया जसं होईल तसं. उद्या गेलो तिकडचं पण बाकी. सध्या तरी आपलं इथलं शेड्यूल आहे, जाऊया फिरू जरा मस्त आणि येऊ दुपारपर्यंत. आता हे बघा ह्याचा आता टायमिंग बघितलं ना मरीन ड्राईव्हचा, तर इथून किती बरोबर दाखवत आहे कुठं गेलं. 46 मिनटं दाखवतं, फक्त 20 किलोमीटर 46 मिनटं. बाकी रोड तर हा बघा पूर्णच आहे, फक्त ऑरेंज जिथे असेल ना आणि इथं थोडंसं रेड आहे तिथंच फक्त ट्रॅफिक भेटेल, बाकी ओपन टू ओपन आहे. रस्ते पण कसे आहेत बऱ्याच ठिकाणी आपण जाऊ शकतो. आता हा 46 मिनटं दाखवते, हा लावला तर हा 23 किलोमीटर आहे, हा वाढतात 3 किलोमीटर. इकडून गेलो तर 25 होतं, तर हाच बरोबर आहे स्ट्रेट 20 किलोमीटरवाला. चलो आता सध्या तरी करत नाही, तर बाहेर निघापर्यंत पहिला गाडीला कोल्ड स्टार्ट करू, गाडीची थोडी चेन टाईट करू आणि मग लावूया. अरे पॅन्ट आहे बघ, काल थोडी बॅग भिजली ना, वरती कवर होतं पण बॅक साईडने पाणी जातं ना त्याच्यामुळे गडबड आहे. चलो हे पावसाळ्यात येऊ नको का, रेनकोट घेऊ, मला तेच भीती वाटते आता हे सगळं लक्षण बघता. दे सोड आयशावास. काय झालं हे घेतलंच कारण का माहिती आहे, पावसाची गॅरंटी नाही. बघा इकडं परत ढग भरले, मध्ये ऊन येतं आहे, मध्ये पाऊस येतं, आला तर लफडा नको भिजत यायला म्हणून. बाकी चलो इथून बाहेर निघण्याचाच मोठा टाक असतो, बाकी काही विषय नाही. म्हणजे आता काय नाही, आता परत सगळी पब्लिक नॉर्मल झाली असेल. अरे या गाड्या कुठपासून लावल्यात रे, कसलं तरी इथं व्हायब्रेशन येते झालं. अरे काय जरा व्हायब्रेट होतं रे, कळत नाही. इकडेच कुठेतरी आवाज येत आहे. चला चला काय होतं यांचा. आणि वरतून नाही इथून खालून जाऊया लेपने, पण इथं आपल्याला गॅरेज भेटत. आपल्या सादिक भाऊने काम करायचं बंद केलं ना मेन माणसाने, एक नंबर हुकमाचा एक्का होता रे. असो चलो, ते काय मोठं ना चेन टाईट करायचं काम, पण तो भाई माणूस बादशाह होता. इथं आपल्याला भेटत कोणतरी, पण हे बघ टक 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 नुसता आवाज आहे चैनीचा.
फेरिंग जावं पुढच्या वॉशिंग सेंटर. चलो चेन पण टाईट झाली ते पण मला ते सांगतात. बोल चेन सॉकेट गेलं आहे. मी बोललो मला माहिती आहे, बोलो चेन सॉकेट गेलं आहे ते काय प्रॉब्लेम नाही, मी टाकते बोलतो नंतर, सध्यापुरती मला फक्त करून द्या. मी बोल ठीक आहे, त्यामध्ये दिले टाईट करून. कारण ते कसं एकदा चेन सॉकेट गेलं ना की किती जरी सेटिंग केली तरी तेवढ्यापुरती राहते थोडीशी, परत थोडीशी गाडी चालवलीत का परत जैसे ते होऊन जाते. पण ठीक आहे, आता काय अल्ला हरी बोलल्यावर काय नाही करू शकत आपण. चलो इथूनच कट आहे ना, टेन्शनच नाही. गाडी बघू दे. चलो चव्वेचाळीस मिनटं दाखवते अजून 19 किलोमीटरला. चलो ठीक आहे, असू द्या, जाऊया आपण. तर काय सांगतो तुम्ही, हां अश्विनचा माझा फोन आला होता. ते सगळं चालू आहे ना आपला अलिबागला. कसं ते रस्त्याला जे खड्डे पडतात ना, आता आपला ग्रुप आहे अलिबागकर एक हात मध्ये जा म्हणून, त्या ग्रुपच्या मार्फत आहे ना आपले जेवढे सर्व मेंबर्स आहेत, आता सध्या वेगळा ग्रुप त्यात क्रिएट केलेला आहे त्या ग्रुप मार्फत, आणि दुसरा ग्रुप असे ते सर्व मेंबर्स मिळून आहे ना, त्यात मी पण आहे. म्हणजे काय झालं नेमकं 2-3 वेळा जेव्हा भेटायचा टाईम आला तेव्हा मी इकडे बाहेर होतो, आधीच्याला पण कुठेतरी बाहेर होतो. आता पण नेमकं 3-3 दिवस आपण इकडे आहोत. असं काल पण आमरेशने फोन केला तर मी त्याला बोललो असं असं आहे म्हणून. तो आमरेश ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, ज्याला जसं जमेल तसं हे करा. मी ठीक आहे. ते कसं आलं ज्याला प्रत्येकाला जसं जमेल, आणि कोणी 100 कोणी 200 काय जमेल ते तसं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. आणि मग त्यातून मग सगळं सिमेंट वगैरे ज्या काय लागणाऱ्या गोष्टी त्या आणून मग ते खड्डे भरतात, सगळ्या गोष्टी त्या चालू आहेत अशा. कारण आपल्याला फायदा आहे ते, कारण जे मोठे मोठे खड्डे पडतात त्याच्याकडे कोण लोकांचं सगळ्याचं दुर्लक्ष होतं, कोण लक्ष देत नाही काय देत नाही, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यासाठी. एवढंच आहे, बाकी काय नाही. बाकी जसं काय असेल आता मी कधी आता परत कधी भेटत आहेत सगळ्या गोष्टी करायच्या त्यात गेलो तर प्रॉपर एक व्हिडिओ डेडिकेशन मी बनवेनच. ठीक आहे, असो तेव्हा तर तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी दाखवेन. एकचा हा भाग आहे जो लेफ्ट साईडने मस्त गाड्या सगळ्या निघतात कधी थांबले तरी बाकीच्या, असा विषय. तर ठीक आहे, आता मेन काय माहिती का, तिकडे गेलो ना की तिकडं बाईकला म्हणजे पार्किंग आहे तिथं ना, असं नाही पण तिथं कुठेही बघायला पाहिजे. कारण गाडी लावायला भेटते ना, जरा फिरायला भेटते. मला गाडीसोबत जरा एक-दोन तिथं फोटो काढले ना, नाही तर काय तिथं पोलीस जाम, लगेच पोलिसच चला चला करत, असा विषय आहे. ट्रॅफिक नुसती इकडं आतमध्ये जेवढं येत जाऊ ना तेवढं ट्रॅफिकचा गुंता अजून वाढत जाते. नवी मुंबईपर्यंत आहे ट्रॅफिक ना असं ना, पण ठीक आहे इकडं आतमध्ये तर नेक्स्ट लेवल ट्रॅफिक असते. आणि संध्याकाळी आणि ऑफिसच्या टायमाला विचारून सोय नाही. आता ठीक आहे 12 ते हे आपला तर मधला टाईम आहे, काय विषय नाही एवढा. इथून वरती जायला कायम गर्दी असते. इथं सगळे लाईनमध्ये गाड्या आहेत ना पाठीमागं, इथून परत मधून सर्वजण येतात, त्याच्यामुळे इथं गडबड होते. शिवसेनेचे फ्लॅग लागले सगळीकडे, पूर्ण ब्रिजवरतीच लावलेत. एकेकांनी चालतात रे, सगळे एकदा झाले तर तुला पण नाही आणि मला पण नाही, असा विषय आहे. खालून कसा खालून सिग्नल भेटतो, इथून कसं सरळ 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 झालं होतं, त्याच्यावर खालून जायला कोण हे नव्हतं. खालचा रस्ता खाली आहे, पुरा खालचा रस्ता खाली आहे पूर्ण, आहे ना, भारी काम आहे. ही पण केवढी मोठी बिल्डिंग होते बघा. आणि दादरला तर इकडे या साईडला रेट म्हणजे दाबून लोधा आहे ना, इकडं पण हा लोधा. आपल्याकडे पण लोधावाल्यांचं केवढं काम चालू आहे, म्हणजे मांडव्याला पण आणि तिकडे तोरंड्याच्या त्या साईडला पण त्यांचीच प्रॉपर्टी आहे. इथे पण पॉवरफुल सिग्नल जाऊ दे. सिग्नलला पण बघितलं दणका कसा आहे, सगळीकडे मराठीमध्ये पाट्या तर झाल्या सिग्नलवरचे नंबर पण. आपल्याला वरतून जायचं आहे ना, आय थिंक सो. हो म्हटलं खालून जायचं का, नाही वरतून. इकडं आपलं ते ह्याचं हॉस्पिटल आहे, काय बोलतात, टाटा रुग्णालय काय सगळं. प्रभादेवी इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सरळ. चलो आपल्याला पण सरळ जात आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा फील बघा, असं एकदम वेगळा दिसतो ना एवढ्या सगळ्या बिल्डिंगमध्ये. हे असं स्ट्रक्चर सगळं, त्यात AC पण सगळं लावतं प्रॉपर एकदम जुनंवालं स्ट्रक्चर. तो फील एकदम वेगळा देतो एवढ्या ह्याच्यात. आता इथून पुढचा मला रस्ता थोडा माहिती आहे, इथपर्यंत मला माहिती होता पण तरी पण मी मॅप लावून आलो. परत बोललो कुठून दुसरीकडून टर्न आपल्यावर गडबड नको, पण इथपर्यंत बरोबर रस्ता होता. ह्याच्या पुढचा कुठून कुठं जातो ते ना माहिती. आता इथं बघा लागलं, इथं तर मला सरळच दाखवतं आहे. कारण तर हालायच किती अंतर, 6.8 किलोमीटर, 3 किलोमीटरचा सरळच रस्ता आहे. हा समोर बघितलं तर हे एवढ्यावरती काय बांधत असतील, मला वाटतं हा मेट्रोचा असेल की काय. किती वरती लोक काम करतात, बाप रे. आता खालून बघताना असं सिंपल वाटतंय पण वरतून त्यांना खतरनाक वाटत असेल. हे काम करण्याची कामाला आहे.
हे मस्त बनवलं ना आता मेटलचं, एकदम फिल्मचं बनवलं आहे. कॅमेरा आहे, नंतर माणूस शूट करताना असं बनवलेलं आहे पूर्ण स्ट्रक्चर. अरे हे काय झालं, दीदी का आडवी गेली. लेडीजचं कामच खतरनाक आहे रे. आतमधून बाई पण बोलते पागल आहे बोलते, नीट बघितलं असाल तर. आता सिग्नल सुटला, आता नाही कोण थांबणार, आता घुसवणार सगळी गाड्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हो हो सुंदर. त्या सिग्नलला बघा किती लोक जाऊ थांबलेत ना. आता हे पण संपलं, इथून 2 रस्ते आहेत, 3 किलोमीटर झालं आहे फक्त आपलं बाकी. मँगो पण आहे बघा, मी बोललो ना आंबे अजून आहेत सीझनचे, हे तोतापुरी नाहीत पण आंबे अजून आहेत शेवटपर्यंत. चला चला चला, सिग्नल संपला. आहे फाईन मारला बघ लगेच. चाल सिग्नल सोडा चालते आलास ना बाबू. सावकाश 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 बाबू बाबू. हो हो, पोरं काय करतात मध्ये उभे येतात ना डायरेक्ट, साईडने थोडं राहिलं म्हणजे कसं टेन्शन नाही. गाडीवाला कोण थांबत नाही, कोणच नाही थांबत. काय पडायची भीती, दुसरं काय नाही. गतिरोधक. इथं भेंडी बाजार बोललो आपण. हां असंच काहीतरी जायचं आपल्याला. राईटने, लेफ्टने पण आहे रोड, राईटने आयला. आतून नाही ना हेच रस्ता, काय समजत नाही. चल जाऊ दे, कुठून तरी नाही येतात ना, पोचवलं तर खरं. जाऊ. हे बघा इकडे सगळे ह्याची दुकान आहेत, आपली भांडी सगळे, तांब्याची पितळ्याची स्टीलची सगळे भांडीवर आहे तिकडं. हा वन वे होता की काय, कसं काय विषय कळतच ना. एक साईडने नाही, इकडून गाड्या येणारे कमी आहेत. तर कुठं जायचं आहे, इकडं जायचं. अरे हे आतूनच आलो रे, फिरत फिरत तिकडूनच जायला पाहिजे बाहेरच्या बाहेर. बेकार ट्रॅफिक रे. किती म्हणजे 1.5 किलोमीटरसाठी हे एवढं ट्रॅफिकमधून अडकलो. उलटं सुलटं तरी एक जण आलाच तो स्कूटीवाला गाडी बाहेर काढताना. असं आहे हो. कारण आतमधला हा सगळा मार्केट एरिया आहे ना, एक थांबला का सगळे थांबतात. चलो आपल्याला इथून जायचं राईटला. सिग्नल सुटलं इकडं. सिग्नलचं पालन म्हणजे कट टू कट एकदम, काय बाकी मी बोलूच शकत नाही. आपण इथं आलो म्हणजे आपलं एफ एस पण इथं जवळच असेल मला वाटते, आय थिंक सो. कारण हे काय इथं आता दिसायला लागलं ओपन सगळं. पोचलो आपण, मॅपवर पण इथं दाखवतंय. चलो कुठलेही BYD गाडीमध्ये 1 नंबर आहे, 1 नंबर लोक. इलेक्ट्रिक आहे. आपल्याला इथून सरळ जायचं आहे वरती. इकडून लेफ्ट मारायचा, गेलो असं सरळ. तेच बघतंय हे असं. मध्येच असा फोन आला ना कोणता, गडबड होऊन जातं काम. जिथून सरळ जाऊन परत चुकीच्या ठिकाणी गेलो असं नाही तर. आणि समजा पुढे जाऊन एंट्रीच नाही बाईकला. च्या गावात एवढीच एंट्री होती. आता आपण इथून खालून जाऊया ना. चलो आणि मला वाटतं पोचलो आपण. पण आता पार्किंग कुठं लावणार ह्यांच्या बिल्डिंगमध्ये. इकडं सोसायटी बघ, आणि यांचा रेट पण कसला असेल. ह्यांचा रेट मला वाटतं डायरेक्ट बोललात ना तर 2-3 पण काय 5-6 CRच्या वरती असा रेट इथं. डायरेक्ट सी व्ह्यू. एकदा पार्किंग भेटणं मुश्किल आहे इथं. नाही तर फायनली पोचलो आहे तर खरं. इथे आपल्या राईट साईडला बघितलं ना तर राईट साईडला आपला मरीन ड्राईव्ह आहे, राईट साईडला. पण पार्किंगचा विषय हो, गाडी लावून जायचं म्हणजे भीती तीच. आता इथे एक मला दाखवते, पण ही किती आहे, 2 किलोमीटर लांब आहे इथून. हे आतमधल्या साईडला तिथं लावून थोडी बाहेर यायचं आहे. तर असं चालू मध्येच घ्यायला लागेल मला वाटते, टर्न मारून. कारण तो पूर्ण तिकडचा फेस मरीन ड्राईव्ह. फायनली आजच्या दिवसाला मुहूर्त लागला स्वतःचे, म्हणजे आपली गाडी घेऊन यायचं इकडं. नाही तर इकडं आतमधल्या साईडला कसं लास्ट टाईम पण आलो होतो, ते पण आम्ही आम्ही दोघं त्याच्या स्कूटीवर आलो होतो. आणि गाडी घेऊन आलो ना, गाडी ठेवण्याचाच मेन हे विशेष आहे हो. मारा तुम्ही पण मारा. तुम्ही मारलात का आम्हाला पण मारायला भेटेल.
तर पोलीस गाडी लावाचाच विषय येतो आहे रे. तर हाय सगळं हो प्रॉपर. बघितलं पल्सर 220 दिलं आहे मस्त एकदम व्हाईट. आणि त्यांचे जे ग्राफिक्स असतात ते मुंबई ट्रॅफिक पोलीस मस्त वाटतंय. आपल्याला पण जायचं इकडे युटर्न. ह्यानंच मला तर विचार होते कारण गाडी कसं आहे माहिती आहे का पार्किंगचं काय नाही. तुम्ही बाईकसाठी पार्किंग लाव कुठेतरी जा. इथं एक ठिकाण गाडी लावतो आपण दुसरीकडे गेलो कुठं आणि जर इथं येऊन फाईन टाकून गेला ना बिन कामाचा फाईन भरायला लागेल. त्याच्या गाडी पद्धतशीर उभी असेल ना तर मग जरा फिरलो 5-10-15 मिनिटांना तरी काय वाटणार नाही. हे बघा इथं आहे ना आणि हे समोर लोकेशन आहे बघा ह्याचं. आता काय झालं इथं पोहोचलो पण विषय काय होतं माहिती का ते ट्रेननी लोक येतात ना ते बरोबर आहे. कारसाठी आहे ना तर हे चेक केलीत ना हे पूर्ण कार सगळ्या उभ्या राहतात कारला. आणि बाईकला बघितलं ना बाईकला प्रॉपर जागाच नाही. तिथे ते पोलीस ना हे उभे आपले आरटीओ वाले त्यांना मी विचारलं गाडी कुठं लावू तर बोलते बाईकला पार्किंग ना अशा बोलते गाडी असतील ना त्यांच्या मध्ये लावून ठेव बोलते. ते पण एवढ्याच एरियात बाकी कुठं असलं फाईन पडतात. इथं फाईन पडायची काय पेट्रोल पडेल नाही माहिती ना मला. त्याच्यामुळे मी इथंच ना आता काय करतो समोर जाऊ समोरून तुम्हाला जरा दाखवतो कसं काय ओव्हरऑल आहे आणि कल्टी मारू. कारण ते कसं आहे गाडी सेफ नाही ना उभी करता येत तर ते कुठे जायला पण विशेष वाटेल ना. आपण जातो साईडला इकडे येऊन बोंब मारत होतो दुसरा काही विषय नाही. चलो ठीक आहे गाडीलाच नाही कारण गाड्यांची आहे पार्किंग मोस्ट ऑफ पार्किंग आहे सगळे लाईन. पण तिकडून पासून सगळे बघितलीत ना सगळ्या कारच आहेत. बाईकला कुठं कसं प्रॉपर हे करता येत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे इथून तुम्हाला मी दाखवतो सगळं. मी पण बघतो थोडासा पण फोटो काढून सुरू टाकू आणि जाऊया. इकडून बसून पूर्ण तिकडून ना शेवटपर्यंत मी जाऊन आलो पूर्ण शेवटला. एक शेवट तिकडे पूर्ण त्या कोपऱ्यात ना तिकडे शेवटला पूर्ण जाऊन आलो. पण तिकडून बसून आहे ना काहीच ना सगळे ह्या इकडे जेवढं दिसत ना तेवढ्या कारच उभ्या आहेत. आणि हा असं काहीतरी पूर्ण लोकेशन आहे. आणि मी गाडी कुठे उभी ठेवलं इथं गाडी उभी ठेवली याच्यामध्ये 2 गाड्यांच्या कोणतरी आलं ना तो बोंबलं दुसरं काय नाही म्हणून पळायला लागतंय. तिकूड पासून पूर्ण त्या शेवटपर्यंत ती बिल्डिंग तिकडचं शेवट टोकीस आहे. तिकूड पासून लोक पूर्ण असे पूर्ण त्या शेवटच्या टोकापर्यंत जातात. पण काय विषय तोच आहे हो संडेला जाम मजा असते. पण संडेला यायचं बोललो ना संडेला ट्रेनने जायला पाहिजे. आता गाडी बाईक नको आणायला. कार आणली तर बेस्ट आहे. कारला कशी पार्किंग होते बाईकला पार्किंग लफडा होते. ठेवून जायचं तर फाईन पडतो. सर्वात जास्त आहे ना संडेला झालो म्हणून संडेला मजा असते. सगळेजण डान्स करणारे सगळे बरेच जण ग्रुप असा पण आहेत तिकडे शेवटपर्यंत आहेत ना ग्रुपच्या ग्रुप बसलेले आहेत. पण विषय लपडा म्हणून ते समोरच थांबलो तिकडे गेलो नाही. माझी जाम इच्छा होती इथून आहे ना बरोबर तिकडे पुढे शेवटपर्यंत जाऊ बोललो चालत इकडून पण तिकडून पण मी जाऊन आलो. पण ते काय हे बघितलं तिथं नो पार्किंग विषय तोच बोल आहे. ते मागे दाखवलं ना पल्सर त्यांना आहे दिलेल्या 220 पोलिसांना. मग ते पोलीस आहेत ना सारखे इथून 5-6 किलोमीटर जात असतो. गाडी दिसली फाईन टाकला काय झालं परत विषय नको. चलो ठीक आहे आता एवढं काहीतरी परत कधी ना ट्रेनने आलो काय बघ. आता काय झालं मी एकटं झालो ना त्याच्यामुळे ना फोटो काढायला कोण नाही. हे 2 जण भेटले. फोटो क्लिक केला माझा इंस्टाग्रामला बघायला भेटेल कारण इंस्टाग्रामला पोस्ट करतो. ते बोलतो त्यांना तेच विचारलं पार्किंगचा काय विषय. त्याला पार्किंग मागे तिकडे आहे ना आता आपण आलो ना तिथे ते पार्किंग आहे पण तिथे बाईक साठी बनवलेलं आहे तर तिथे लावू शकता म्हणून. पण ठीक आहे मला काय तिथं भेटलं ना मी तो आलो तिथे त्यांना विचारलं. ते बोलले ठीक आहे असं जे काय असेल ते. आता काय पार्किंगला लावायला जात नाही गाड्या परत पार्किंगला लावायला जा परत तिकडून तिकडे या. कसं होतं परत एवढं सिग्नल फिरून जाऊ दे त्याच्यापेक्षा ठीक आहे आता थोडंसं जेवढं का होतं दाखवलं परत आता काहीतरी येऊ आपण प्रॉपर सगळं करू. कारण ते पूर्ण तिकडे शेवटपर्यंत आहे तेवढी लोक पब्लिक. आणि गाडी लावली ना तर इथे समोर आता हे पण आले इथं गाडी लावली समोरच उभे आहेत कारण पलीकडे जाऊच शकत नाही. जाईपर्यंत गाडी येईपर्यंत गाडी गायब होते. बघा ना आता इथं पोलीस आले. जर इथून बाजूला गेलो असतो
पण गाडी पण गेली असती आणि गाडीवर फाईन पडला सर्व वेगळा. त्यांना विचारलं मी किती फाईन घेतात, ते पोरं होते ना उभे. 736 रुपये काहीतरी फाईन घेतात आणि गाडी नेतात ते वेगळंच परत. आणि जुना चलाईलन जर असेल कुठलं तुमचं तर ते पण बघणार गाडीवर आणि ते पण सगळं क्लिअर करून घेणार, असा विषय आहे. चलो ठीक आहे, असो आपलं आटवलं. मी पण दाखवलं थोडक्यात, 2 फोटो काढले, मध्ये पण काढायचं मला फोटो, पण ते काय आता ठीक आहे. हां इथूनच बघा आता समोरून, कारण गाडीचाच मेन लपडा होतो. आता बघितलं नाही थांबलो तिथून लगेच आले ते. एक मला मध्येच फोटो काढायची इच्छा होती, 2 साईडला भेटले फोटो. आता इथं कोणाला तरी शोधायला लागत. इकडं पब्लिक जास्त आहे, तिकडं पब्लिक कमी होती, कारण तिकडं स्टार्टिंगलाच उभे होतो ना. हे बघा इथं पब्लिक जास्त आहे. पब्लिक हात राईट होतो, पटकन आलो पुढं, म्हणजे लक्षात नाही आलं. हे बघा इथं पोलीस काका उभे आहेत, कोणाला तरी पकडलेलं दिसतंय. भरपूर पब्लिक आहे. नाही रे पुढून हात आहे, युटर्न मारून दाखवतोय. इकडं शेवटपर्यंत पूर्ण सगळेजण येतात हो. आता ह्या इथून तेवढी दिसत होती. कपल्स जास्त आहेत, कपल्स लोक जाम आहेत. कसं आहे, सोबत कोणी एक माणूस असला ना म्हणजे कसं प्रॉपर निर्धास्त राहता येतो. गाडी नाही ना राहत तर डोक्यातमध्येच राहतं. हे इकडे सगळे स्कूल कॉलेजवाले हे बघायचं आहे ना, फाईन मारत आहेत उभे. ह्यांना मस्त 220 दिले सर्वांना, मस्त फिरत असतात सगळेजण. आता एवढं ऊन पडलंय ना का आता पूर्ण डिहायड्रेशन झाली बॉडी, पूर्ण डिहायड्रेट झाली. आपण तिकडं किती सुरुवातीलाच होतो, इकडं एंडिंगला इकडं पब्लिक जास्त आहे, सर्वात जास्त पब्लिक बघितली तर. हा इकडं आहे ना लेफ्ट साईडला, हा कोस्टर रोड आहे. हा बघा, हा इकडं बाईक ट्रक बिकला एंट्री नाही, फक्त कार आहेत. आणि इकडं पोलिस का उभे आहेत आणि बहुतेक ते आपल्याला हात करणार, पण ते नाही असं करणार. आणि केलं हात तरी आपल्याकडे सगळं आहे. म्हणून मी सगळ्या गाडी कशी आपली क्लिअर ठेवायची, कुठं पण नाही, टेन्शन नाही. म्हणजे सिग्नल तुटला जर फाईन पाडू शकतात, बाकी ना कुठं फाईन पाडणार. हो हो, हे नजारे आणि हे सगळं लाईव्ह अशी झाली पाहिजे ना भाई, आरामात आपल्या हिशोबाने आपल्याला जगता आलं पाहिजे. नाहीतर मग काय मतलब नाही यार रे. दिवसभर उठा तेच करा, 60चा स्पीड लिमिट आहे आतमध्ये. कार असते तर आपण आतून जाऊ शकलो असतो. चलो असू दे, आपण ह्या रोडची मजा घेऊया. हो हो, एनर्जीमध्ये भाई, लोमध्ये नाही राहते, एनर्जीमध्ये. हां आता काश बंद केली ना तेव्हा बरं वाटतं जरा. हे बघा, हा पूर्ण खाली गेला रोड आहे ना, कोस्टर रूट आहे हा. इकडून डायरेक्ट अंडरग्राउंड. हे बघा इकडून काय सगळं बरंच डायरेक्ट पाण्याच्या खालून केला रूट. वा, काय काय टेक्नॉलॉजी होत चाललंय. आत्ता मला आठवलं इकडून हा रस्ता कुठला आहे तो. हां, कारण लास्ट टाइम आम्ही रात्री आलो होतो ना, तर बघ इथं थांबलेलो आणि इथं कुठेतरी पार्किंग आहे गाड्यांची. तिकडं पुढं पण एक कार पार्किंग आहे, तिथं पण गाड्या थांबतात. आणि इकडे हे लोक गेले होते. आणि तो मेन इथं कसं संध्याकाळी बसायला बघितलं ना, संध्याकाळी आलो 7 नंतर चटईटा टाकून जाम जणं बसलेले असतात. आणि तो पाठीमागत तो पॉईंट आहे सगळा तो बघितलात ना. तर हां बघा, हा एवढा रेट दाखवतो, म्हणजे इकडं पुढं सिग्नलच आहे. ठीक आहे, बॅटरी पण आली संपत, 33% आला आहे. पण आता जायचं आहे आपल्याला, बाबू शाळेतून आला आहे. सगळं आता बघितलं ना लेफ्ट साईड, हे सगळं आता स्पीकर इकडचं हे सामान आलं आहे. सेंडर्स रोड रेल्वे, हे बघा पूर्ण हे सगळं मार्केट आहे. आता इकडं लॅपटॉप आहेत. हे तर कामाठीपुरामधून आलो, तेच बोललो लक्ष असं कसं जातं इकडं तिकडं. लास्ट टाइम पण तिकडून आता मला आय थिंक सो याच रूटने आलतो, कारण आता मला आठवलं या आजच्या आतून आलो बोलल्यावर. कामाठीपुरावाला रूट आहे हा.
आपल्याला इथून राईट जायचं आहे. चला रे काका. ओके, आता इकडून ह्या गल्लीतून येऊन ना आता ह्या रूटला कनेक्ट झालो दादरवाल्या. चलो आता सरळ सरळच रूट आहे हा. आता कुठून कुठून आलो ते कामं इमटी पुरा लोकांचं. दुसरा रूट हाच आहे, कारण तिकडे काय लास्ट टाईम पण मला तर आठवतं, लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा पण सेम तसंच झालं होतं. जाताना आम्ही ना जाताना पण हां जाताना काहीतरी वेगळ्या रूटने गेलो तो. हां बरोबर, लालबागवरून गेलो जाताना तोच रूट होता. आधी गेलो ना आपण तसेच, आणि येताना ह्या रूटने चालतं. म्हणजे तेव्हा मला रस्ता पण नव्हता पाहिजे, त्यानेच मला आण दिलं. नाही आता दुसऱ्या रूटने आता मला आता क्लिक झालं, बोललो या रूटने चालतो आपण. चलो आलो, पोचलो. बोलता घाटकोपर लेफ्ट. आपल्या लेफ्टने नाही, त्याला वरतून जाऊन ब्रिजच्या खालून लेफ्ट मारायचं आहे. पावसाने पण बरी साथ दिली. आला असता तर परत तेवढा मूड घालवला असता. पण विशेष आहे काय माहिती आहे का, एवढा पाऊस पडतो ना तेव्हाच गार वाटतं. परत 2 दिवस पाऊस थांबला का परत जैसे ते गरमा. भरपूर हीट वाढले यार, भरपूर हीट. तर असो आपल्या जायचं तिकडे जाऊन आलो आपण. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, की आता परत काय बोलतोय, उद्याचं पण एक डेस्टिनेशन आहे मी बघितलेलं. बघू दिदी वगैरे येतं का, झाला आमचा प्लॅन आणि गेलो होतो तिकडे पण मजा येते, पण मस्त आहे. पण मी सगळं चेक केलं यूट्यूबला पहिलं, कारण की असं जायच्या आधी आपण सगळे तिकडच्या ह्या गोष्टीची माहिती घेतो आणि मगच जातो. तर बघूया आता काय होतं, गेलं तर तुम्हाला पण बघायला भेटेल. ओके, तर चलो इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.